हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आजी आम्ही भगवद्गीतेचे चतुर्दशाचे अध्यायो गुणत्रय विभागयोगान्तसचि. अतः श्रीमद्भगवद्गीता चतुर्दशोऽध्यायः गुणत्रय विभागयोग. श्री भगवान उवाच. म्हणती ये अध्यायांत परमात्मो तगेले एक उपदेश सुरवेक अर्जुनाक सांगतो. तो अर्जुनान निमगूत पशी पुढे अर्जुनाल प्रश्न एक पुराय मना होरनो पुढले अध्यायांतो क्षेत्र नक्षत्रज्ञाविषयी सांगिलो. आता पसाव तुका तोच विषयी विस्तृत जावन सांगता म्हणून सांगता. आता एद्दोळू आम्ही म्हणताची भगवद्गीतेंतो दोन्ही षटक जालींचे या तिन्ही षटकांतले दोन्ही अध्याय तर असं तशी गीतेंतो परमात्माने दोळतई आम्ही सुरू दुखून पळयला. तागेल महिम सांगला, ताणे स्वरूप सांगला, तागेले कलील कसल म्हणून सांगला, तागेल सृष्टी विषयी विस्तृत जावन सांगला. सर्व तागेल महिमेचे विषय आम्ही दोळचड ऐकलेलीची साधन कशी कोरका परमात्मा पावच्या तेमही केलाव अध्यायांतो थोडे थोडे रुपारी ताणे थोडे थोडे विषय सांगून जाल्ला जाल्यार आनीचो म्हळ्यार आतां चतुर्दशाचो अध्यायो 14चो 15चो 16चो 17चो 18चो हे 17 अध्याय तो साधन कशें कोरका म्हूण म्हळेल विशय उपासने विशयी चड सांगता. तेची 12 अध्यायांतू सुरवेक अव्यक्त उपासनेचे विषयी सांगलो परमात्मान कृष्णान. अव्यक्त उपासन म्हळ्यार कसं न्ही, प्रकृती तत्व जावन आशिल्ले जेवो आमी लक्ष्मी तत्व श्री तत्व म्हणून येता. 12 अध्यायांत म्हणालो अव्यक्त उपासन भारी कश्ट इतका म्हळ्यार परमात्माल उपासन सुलभ आसतना त्या वाटेरी सीदा वच्ची सोणू खंजकी वाट्यार दुखून घुवन बळसून सकाळ चमकल्या वरी जाता अव्यक्त उपासन. तशें साधकांक अव्यक्त उपासन भारी कश्ट म्हणालो. मागीर 13 अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योगा ताजे पूड आमी पळयलेलो. तांतू क्षेत्र म्हळ्यार जी पिंडांड ब्रह्मांड जेवो क्षेत्र म्हळ्यार श्रीतत्व म्हणून येता लक्ष्मी तत्व. इत्याक एक देह रचनेकय एक ब्रह्मांड रचनेकय प्रकृतीची मुख्य कारण जाता. परमात्मान सुरवे प्रकृतीक सृष्टी करून प्रकृती करीन सुयते जगत म्हणून म्हळ्यार ती त्या सुयते म्हळ्यार तिणें जन्म दिल्लो बाळांचे जेवचे म्हणटा पळय तशी जन्म दिल्लो म्हणून सांगता. म्हळ्यार त्या कृष्णान तशी सांगतना ताजे अर्थ कसो म्हणत आसल्यार प्रकृती म्हणून घेतिली जेव्हा प्रकृतीक अधिष्ठात्र देवते जावन आशिल्ली लक्ष्मी अवस स्वरूपी जावन सर्व सृष्टी करता म्हूण सांगून म्हणल्या वरी जालें बदते. आतां क्षेत्र म्हळ्यार लक्ष्मी तत्व जेवो श्री तत्व, क्षेत्रज्ञ म्हळ्यार परमात्मो. हांगेल संयोगान सृष्टी जेवचे म्हणून फुडले ताणें क्षेत्रज्ञ योगान तो सांगली न्हय लक्ष्मी नारायणाल निमतीची जेवची चराचर जिवांगेल सृष्टी म्हणून. आतां सृष्टी विशयी आयलो. सृष्टी विशयी येतना आमी पळय कसं म्हणचे सर्व सृष्टी परमात्मालीची परमात्मान सृष्टी करचे हे सहज जावन असोचे विशय उरलोचो वय तो परमात्मान सृष्टी करची परमात्मान लिखील तशी जेवचे परमात्मान करची न्हय हे सृष्टी केलेले परमात्मान अशी पुराय आमी सहज म्हणटा पळय तेच बद्द विशय. कोणेय आतां सहज जावन उलयता कोणेय लक्ष्मीन सृष्टी करूं परमात्मान लक्ष्मीक आदेश दिला सृष्टी करूं म्हणून आमी कोणेय म्हणाची परमात्माली सृष्टी म्हणून म्हणटाचे जाल्यार कृष्णान ताजे कथेर क्षेत्रज्ञ योगांतो ताणें स्पश्ट जावन सांगलें कसलें म्हणून म्हळ्यार प्रकृती आनी पुरुश. प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी, पुरुश म्हळ्यार नारायण हांगेल निमतीची सृष्टी जाता म्हणून. तशें जावन आमी सृष्टीचे मूल चिंतन करतना खंय दुखून सृष्टी प्रारंभ जाल्ली म्हणून म्हणटाना लक्ष्मी नारायणाल चिंतन खंडीत आमकां जावका जाताय.
तशी आचार्य मध्वानी द्वादश स्तोत्रांतो श्रीस्तुती म्हूण केला. लक्ष्मी देवीक होगळसून म्हूण म्हणटना आमकां दिसता ते श्रीस्तुती म्हळ्यार लक्ष्मी देवीक होगळसिल्लें म्हणजे आचार्य मध्व लक्ष्मीक परमात्मानाची हे पुराय कोरच्याक प्रेरेपण दिवचें म्हूण कितले चंद कोन्न सांगला पळया. विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती वृत्ती प्रकाश नियमावृत्ती बंध मोक्षा यस्या अपांगलवमात्रत ऊर्जिता सा श्रीयत्कटाक्ष बलवत्यजितं नमामि. विश्व स्थिती म्हळ्यार हे ब्रह्मांड हाजी पालन, हे प्रलय हाजी सृष्टी असल पुरे विंगड विंगड सकडी विशेषता परमात्मान विशेष रुपार आसूचे महाविभूती आनी परमात्माले वृत्ती वृत्ती म्हळ्यार कर्म हांगा जनाले परमात्मा प्रकाश म्हळ्यार ज्ञान नियमावृत्ती बंध मोक्ष हें पुरे यस्या अपांग लवमात्र ऊर्जिता आसा. यस्य कोणाले अपांग लव मात्र म्हळ्यार आमी सांगता पळय कुडीगण्णू नोट म्हळ्यार दोळ्याचे तुदी नोट म्हणटाची पुर्ती पळोवका म्हणना, खाली ताणें ओर दोळ्यान पळोवन तिका सन्नी केल्यार सांग पुरकय, ताणें ओर दोळ्यान पळोवन तिका विशय तिळशिल्यार पुरकय. अपांग लव तागेले ओर दोळ्या नोटानाची ती उर्जीत आसा, अभिवृद्धी येईल ती लक्ष्मी श्रीयत कटाक्षम बलवत यजितम नमामि. ती ह्या पुरे काम परमात्माले एक अनुग्रहान करता म्हणून कोणाले कटाक्षाचे म्हळ्यार कोणाले अनुग्रहाचे बलान सगळे सृष्टी स्थिती संहार लक्ष्मी करतकी थंयसर लक्ष्मीपती नारायणाक हांव नमस्कार करता म्हणून ह्या स्तोत्रांत तो सांगचें. हे स्तोत्राचे प्रती श्लोकांत लक्ष्मील वर्णन केला जाल्यार लक्ष्मीपती नारायणाक नमस्कार सांगला म्हळ्यार हांगा कळटा आमकां नारायणाल अधीन जावन लक्ष्मीन सर्व काम करचें म्हूण. तशें जावन लक्ष्मी नारायणाक ओटू स्तुती करता म्हणटाची. शिवाय लक्ष्मी विंगड चिंतन नारायणा विंगड चिंतन करूं ना. लक्ष्मीनी नारायणाक आसूचे अविना भाव संबंध म्हणटाची. अवियोगिनी म्हणटाची लक्ष्मी. विष्णू ओटू ती अवियोगिनी म्हळ्यार एक घडी विष्णू सोडून ती रब्बा नाकय. तशें जावन लक्ष्मी नारायणाक आमी जोडी स्तुती करता. केवल लक्ष्मी संपता खातीर ते वैभव लक्ष्मी आनीक त्या पुरे आमी खाली लक्ष्मीला आराधना करून जे थंय परमात्माल विशय घेवनूच लक्ष्मील चिंतन कोरका म्हणस. तशी पुरंदरदासाले एक पद्य आसा, लक्ष्मीक ಬಾರೆ ನಮ್ಮನಿ ತನಕ ಕೆಂಚಿಕೆ एक पद्य ತಂದು ಬಿತ್ತರಿ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮನೆ ವಾಸ ಒಡೆಯ ಅನಂತ ದೃಶ್ಯ ಒಡೆಯನಿದ್ದಲ್ಲಿಗೆ ಮಡದಿ ಬರುವುದು ರೂಢಿಗೂಚಿತವೆದು ನಡಿ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ. कितले चंद कोण सांगला पळय. रूढिगे उचितविदू बामणांना शिलकडीन बायलें सुका यांची रूढिगे उचित म्हळ्यार यांचे नियम लोकाचे. तशें जावन नडी ನಮ್ಮ ಮನೆಗೆ बारे भाग्यद निधी यो मेगेल घरा यो म्हणून सांगचें. तशी आमकां आतां गीतेचे 12चे 13चे 14चे अध्यायांत लक्ष्मी नारायणानच हे सृष्टी करचे म्हळ्यार विशू कृष्ण स्पश्ट जावन सांगता. केवल लक्ष्मी उपासन केल्यार ते अव्यक्त तत्व उपासन म्हळ्यार बरें जालें. हे भारी कश्ट कय जाल्यार कृष्ण परमात्माल उपासन भारी सुलभ म्हूण हें जगत्याक लक्ष्मी नारायणूची आनी आम्मी तागेले चेडूम म्हणून ते हे 13 अध्यायाक क्षेत्रज्ञ योगांतू आमकां कोळ येयला. आतां हे 14 अध्यायो गुणत्रय विभाग योगांतू भगवंताल सृष्टी क्रियेंतू अव्यक्त प्रकृती कशी सहाय करता म्हूण सांगून हांगा सांगताचे. लक्ष्मी अव्यक्त प्रकृती जावन आशिल्ली लक्ष्मी ती श्री भू आनी दुर्गा रुपान सात्विक राजसीक तामसीक गुणाचे नियामक जावन आसा. आनी तिगेल सृश्टींत सात्विक राजसीक तामसीक 3 रितीचे त्रैविध्य म्हणटाचे 3 रितीचे जीव ती सृश्टी करता. तांकां त्रैविध्य म्हणचें. तशी हे त्रैविध्याल विशय ह्या अध्यायांत म्हळ्यार 14 अध्यायांत स्पश्ट विवरण कृष्णान केला म्हणून म्हणयत.
आम्ही ह्या तिन्ही सात्विक राजसिक तामसिक गुणाचे एक विश्लेषणा जो विवेचना शक्तीनं ह्या जे एक विश्लेषण आम्ही केले म्हणून गेलं री आमगेले अंगांतू तामस कसं असं ते राजस जेवण तितूच्या पुरो जेव कोणाला अंगांतू राजस गुण प्रधान असं त्यांनी तामस गुण कसकसले असं पळय त्या तामस गुण पुराय सोणू सात्विक जावन साधन करूं म्हूण सांगून हे अध्यायांतू कृष्ण स्पश्ट जावन आमकां सांगता. आतां आमी कसं पळया कसं म्हूण पळया ते सात्विक राजसीक तामसीक गुणाचे निमती जिवान प्रकृतीची बंधनां पडचे आनी त्या बंधनां दुखून बिडगड कशी म्हूण म्हळ्यार एक उपाय पुराय हे अध्यायांतू विवर्सिताचे. स्वरूपतः भगवंतू सतज्ञानानंद रूपाचो म्हणटाची सज्जन आनंद रूप म्हणून तशी सत ज्ञान आनंद रूप हे दुःखादी दोष नानतिले परिशुद्ध जलल जीव जलर जडदेहाचे संयोगान तेंची हाम म्हणून भ्रम करतो तो वय बाय प्रति एक जीव मुक्तियोग्य जावन आस जलारे सृष्टीक पूर्वांतू खंयची चटवटीक त्या जिवात्मा ना तो जीव सुप्त जावन परमात्माला उदरांतू सृष्टीपुर्वांतू असता तसलच त्या जीव तांतूय सात्विक जीव असला रे तो तागेल निज स्वरूपान प्रकाश जावका म्हूण सांगून परमात्मू इच्छ करता खंय खंयचे एक सात्विक जीव असला रे तो जीव तागेलेच एक निज स्वरूपान प्रकाश कोरका जेवो तो परमात्मो भारी करुणाळू तो लक्ष्मीले मूलक त्रिगुणात्मक जावन आशिल्लो देह जिवांक दिवका म्हूण सांगून लक्ष्मीले निमगून दिवयता. तशीची जीव परमात्मान दिल्ले देह उपयोग करून कसं कोरका परमात्माले साधन कोरका म्हणून हे एक पुरे जना गोत्तशील विशय. आतां ह्या अध्यायांतू परमात्मान कसं सकट सांगलें आमकां प्रकृती म्हळ्यार कोण गुण म्हळ्यार खंयचे ते गुणाची रिती कसो आसता बंध आनी मोक्ष म्हळ्यार कसले आमी ते मोक्ष पावका जाल्यार त्या मार्ग खंयचो आमकां थंय वच्चाक सर्व विशय सविस्तार जावन कृष्ण अर्जुना तिळसिता. श्री भगवान उवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परम सिद्धिमितो गताः. म्हळ्यार परमात्मो अर्जुनाक सांगता हे अर्जुना जन्माक मनुष्य जावन जन्म आयली नंतर खंयचे विशय गोतू असो का म्हणटाच पळय त्या विशयांत कोण उत्तम ज्ञान पावला की त्या ज्ञान म्हळ्यार कोण पावला की जो कोणे पावका की ते खंयचे उत्तम ज्ञान ते कसले म्हूण तुका हांव सांगता आयक म्हणटा. आनी सांगता कसं न्हय म्हळ्यार उत्तम जावन ज्ञानशील ज्ञान पावलींची आतां ते ज्ञान विशद जावन विशद म्हळ्यार सोडवान तुका सांगता म्हणून म्हणचे आनी त्या रितीरी विशय ज्ञान सांगच्या सूर करतना त्या ज्ञान अनुभवाक कोणे घेवन आयला सांगचे विशय वैर सांगले त्या मनन करका त्या मन परमात्माना गोतू सुका म्हळ्यार विशयांत उत्तम जावन आशिल्लें ज्ञान विशद म्हळ्यार थोडें संक्षिप्त जावन सांगलें वैर सांगलें ते विशय समज अनुभवाक कोण घेवन येता कोण अर्थ करून घेवन मनन करता ते सर्वज्ञानीक तो मुक्ती दिता म्हणून आनी परमात्मा अर्जुना लागीं सांगताय सर्वज्ञानी मुक्ती पावताची ज्ञान पाविल जन पुरे मुक्ती पावताची. कृष्ण आतां कसं सांगतरस अर्जुनाक म्हणून आमी पळया तो सांगतरस कसं म्हळ्यार अर्जुना परम भूयः प्रवक्ष्यामि वापस तुका सांगता खंयचे ज्ञानानां उत्तमं परम ज्ञानम. आतां हांगा आमकां कसं ज्ञान जावका म्हूण म्हळ्यार आसता पळय तांतूं उत्तम जावन आशिल्लें परमश्रेश्ठ म्हळ्यार ज्ञान तुका वापस हांव सांगता म्हणून यत ज्ञात्वा कोणी हें पुराय अर्थ करून घेवन जवो उत्तम ज्ञान पावन घेवन सर्वे मुनयः हें कोण
ज्ञान पावला पळय ते सर्व ऋषी श्रेष्ठ पराम सिद्धिमितो गता त्यांनी मुक्ती मार्गान तो चमकल्या मोक्ष पावल्यांची म्हूण सांगून आतां हांव तुका आनी सांगता म्हणलें कृष्णान पळय हेंच आमी समची लेखून घेवका कृष्णान हांव तुका वापस सांगता सांगिल्लें सांगता हें मुख्य जावन आशिल्ले विशय सांगता म्हूण कसले म्हणली पळय हें आमी स्कूल शिकतना पळोवप आतां आमी स्कुलान तो शिकतना मास्टराल्या पुरय मास्टर सर्व विशय सर्व शिश्यांक एकल्याक सांगता सांगना मागीर जाल्यार केल्लो विशय आसता ते श्रेश्ठ जावन आशिल्ले बुदवंत स्टुडंट्सां मात्र सांगता इतक म्हळ्यार तसलो विशय कोणा आसक्ती आस तसल जना मात्र तिळसुका क्लिश्ट विशय म्हण जाल्यार कोणाक आसक्ती आसा तसल स्टुडंट्सा शिकुका एवरेज स्टुडंट्सा त्या शिकून प्रयोजन ना तशीची आध्यात्मिक गुरू ही तशीच आध्यात्मिक गुरू तागेले कसले एक ऐकून घेवका म्हणून प्रवचन आयकतना जेव कसले ऐकून घेवका म्हणून बशिल्ले पुराय शिश्यांक सांगतात तांणी प्रवचनांनी मुखांतर चांग विशय जाल्यार खंयचे शिश्याक परमात्माले आनी विशय आयकुची योग्यता आस म्हूण त्या गुरूंक दिसता पळय तांणी त्या शिश्यांले एक ज्ञान पावची ताका योग्यता आस म्हूण तांकां दिसल्यार तांणी त्या शिश्याक प्रत्येक जावन पुराय विशय सांगताची गुरू खुशीन सांगताची इत्याक त्या शिश्याक त्या विशय आयकुची आसक्तीस म्हूण तांकां कळटा आसक्ती मात्र न्ही ते अर्थ करून घेवचे योग्यता आस म्हूण कळटा तशें जावन कोणाक शिश्याक तशी गुरू विशेश विद्या प्रितीन सांगता की त्या शिश्या त्या विद्ये फलय दिता तशें जावन ताका कारण कसं जालें त्या शिश्याले एक ज्ञान जावका म्हाका म्हणून त्या गुरूल निमते म्हाका अमकें ज्ञान जावका म्हणलें एक ज्ञानाचें तृशें कारण जाता तृशें म्हळ्यार ज्ञानाचें एक भूक म्हणटा पळय तें कारण जाता तशें जावन त्या पळोवनूच गुरू खुशीन तेजे शिश्याक ज्ञान दिता हेंची त्या शिश्यान पावचें परमज्ञान हांगा अर्जुनाकय ह्या ज्ञानाचें भूक आस म्हणून ज्ञानाचें तृशा आस म्हूण कृष्णाक कळ्ळी पळय सुरदुकून अर्जुन प्रती एक विशय निमगी तर आसता कृष्ण सांगतर आसता आतां कृष्णूची तागेले ज्ञानाचें तृश्य पळोवन अर्जुनाक उपदेश दिता अर्जुना हांव तुका आजी पशी फुडें क्षेत्रज्ञ योगांत लक्ष्मी नारायणाची प्रकृतीनी पुरुशाची हें सृश्टीक कारण म्हूण म्हळेले विशय सांगले ते विवर जावन आतां वापस सांगता इत्याक म्हूण म्हळ्यार हे विशय सर्व जिवात्मांनी शिकून काडूका तसल जेवो सर्व जिवात्माक खंयचे विशय कळका म्हणून पळय तांचो अत्यंत मुख्य जावन आशिल्लो विचार परमात्मा अनुग्रह असल्या मात्र परमात्माल ज्ञान मुक्ती योग्याक मेळचें परमात्माल इच्छे प्रकार प्रकृती हे जगत्यांत सृश्टी करता सर्व जिवाक जेव्हा प्रकृतीन सृष्टी केलेल्या जीवची सृष्टीन तूं भरला हे पुराय जनाकय यथार्थ जावन गोतस सर्व परमात्मानची करचें परमात्मान दिवचें म्हूण कळलेले प्रति एक जने परमात्माक अर्पण करताची सर्व कर्म परमात्माक अर्पण करतात आनी तशी प्रकृती परमात्माल इच्छ कसल आस म्हणून लक्ष्मी देवी परमात्माल मनांतूल इच्छ कसल आस म्हूण सांगून ती केवल अर्थ करून घेवनूच हें जगत्यांत सर्व सृश्टी करता रतकय हें यथार्थ ज्ञान हें तुका विवर जावन सांगता म्हूण कसल्याक म्हणला म्हळ्यार कृष्णान एकल्याक मोक्ष साधन करता म्हणून आश आशिल्ल्या मनशाक मोक्ष साधनेक जावका दिलेले विशय मात्र न्ही लक्ष्मी नारायणाक सृष्टीच्या प्रारंभांत चिंतन करना नशी मोक्ष साधन करता म्हळ्यार असाध्य जावन आसचें तशी ह्या भुंयचेरी जन्मा येवन साधक जावन परमात्माले साक्षात्कार पाविले ऋषी मुनी सक्कडी ह्या विशय कळनूच परमसिद्धी म्हूण म्हळेलें तसले मोक्ष लोक तांणी पावलींची म्हूण कृष्ण अर्जुनाक सांगता हें आनी अर्जुनाक कृष्ण कसलो उपदेश दिता म्हूण म्हळेलें आमी फायचे
भगवद्गीतेन तो पळया मुखार सुनूच श्लोक पाहिजे दिसाचे गीतामृत धारांत आम्ही पळवय. आजी सांगेल गीतामृतधार परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.